जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात संकटे पाठ सोडत नाहीत. काय करावं काय नाही हे सुचत नाही. तेव्हा तुम्हालाही मनापासून वाटतं ना की एकदा तरी गुरुचरित्र वाचावं. पण धावपळीच्या जगात 52 अध्याय वाचायला किंवा 7 दिवसाचं कडक पारायण करायला वेळच मिळत नाहीये. तर काळजी करू नका. तुमची ही अडचण कायमची दूर होणार आहे. आजची ही एकच कथा तुम्हाला 52 अध्यायांच्या गुरुचरित्राच्या पारायणाचे पूर्ण फळ देणार आहे. तर ही कथा तुम्ही अवश्य ऐका, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळेल आणि तुमच्या समस्याचे नक्कीच निवारण होईल. अनादी काळापासून या पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा सात्विक माणसावर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा भगवंत कोणता ना कोणता अवतार धारण करून पृथ्वीवर येतात. ही कथा सुरू होते अशा एका काळात, जेव्हा पृथ्वीवर असत्याचे आणि अधर्माचे साम्राज्य पसरले होते. पण या अंधारातही एक प्रकाशज्योत तेवत होती. ती होती अत्री ऋषींचा आश्रम आणि त्यांची धर्मपत्नी महासाध्वी सती अनुसया यांची. सती अनुसया पतिव्रत्याची कीर सती अनुसयेच्या पतिव्रत्याची कीर्ती केवळ पृथ्वीवरच नाही, तर तिन्ही लोकात पसरली होती. जिथे जिथं फक्त एकाच नावाची चर्चा होती, ती म्हणजे सती अनुसया. तिचे तप, तिची पतिसेवा आणि तिचे सत्व इतके प्रखर होते की खुद्द देवराज इंद्रही अस्वस्थ झाले. हीच कीर्ती नारद मुनींच्या कानावर पडली. नारद मुनी, ज्यांना आपण देवाचे गुप्तचर आणि लीला घडवून आणणारे सूत्रधार म्हणतो, त्यांनी एक योजना आखली. ते थेट वैकुंठात, कैलासात आणि सत्यलोकात गेले. त्यांनी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती यांची भेट घेतली. नारद मुनींनी मुद्दामहून अनुसयेच्या स्तुतीची उधळण या तिन्ही देवींसमोर केली. माता, काय सांगू तुम्हाला, पृथ्वीवर अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिचे सत्व इतके महान आहे की तिच्यासमोर स्वर्गाचे तेजही फिके पडेल. आजच्या काळात तिच्यासारखी पतिव्रता स्त्री त्रैलोक्यात दुसरी कोणी नाही. हे शब्द ऐकताच तिन्ही देवीच्या मनात ईर्ष्याची ठिणगी पडली. स्त्रियांचा स्वभाव मुळातच तो. त्यात स्वतः त्रिदेवांच्या पत्नी असूनही एका मानवी स्त्रीची स्तुती त्यांना सहन झाली नाही. माता लक्ष्मी म्हणाल्या, नारदा, तू हे काय बोलतोयस? आम्ही साक्षात जगज्जननी आहोत. आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती मानवी स्त्री कशी असू शकते? नारद मुनी म्हणाले, मी तर पाहिलं ते सांगतोय. तिचा अधिकार एवढा वाढलाय की पंचमहाभूते सुद्धा तिच्या आज्ञेत आहेत. सूर्य सुद्धा तिच्या शब्दाबाहेर नाही. झाले ईर्षेचे रूपांतर आता क्रोधात झाले होते. तिन्ही देवींनी आपापल्या पतीकडे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे हट्ट धरला. काही करा, पण त्या अनुसयेचे सत्वहरण करा. तिचे पातिव्रत्य भंग करा. आम्हाला पाहायचं आहे किती किती श्रेष्ठ आहे. जर तुम्ही तिची परीक्षा घेऊन तिला हरवले नाही, तर आम्ही हे मानणार नाही की तुम्ही सर्व शक्तिमान आहात. त्रिदेवांना हे माहीत होतं की अनुसया महासाध्वी आहे, निष्पाप आहे. पती पत्नीचा हट्ट आणि विधिलिखित कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचा होकार त्यांना होकार द्यावा लागला. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी ठरवले अनुसयेची परीक्षा घ्यायची. पण ही परीक्षा साधीसुधी नव्हती. ते एक भयानक डाव होता. तिन्ही देवांनी साधूचा वेश धारण केला. अंगावरती भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर भस्म आणि हातात कमंडलू घेऊन ते तिन्ही साधू अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. आश्रमात अत्री ऋषी उपस्थित नव्हते. ते अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. हीच संधी साधून साधूच्या वेशात आलेल्या देवांनी आश्रमाच्या दारात उभे राहून हाक दिली, अलख निरंजन, भिक्षान देही. त्या साधूंचा आवाज ऐकून अनुसयेच्या हृदयात वात्सल्य जागे झाले. दारात अतिथी आले आहेत, भुकेले आहेत, त्यांना विनमुख कसे पाठवायचे? अनुसया धावत आल्या. त्यांनी अत्यंत नम्रपणे त्या साधूंना नमस्कार केला. यावे महाराज,
स्वागत आहे. माझे पती घरी नाहीत, पण आपण आसन ग्रहण करावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते." अनुसयेने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी घेतले, पण त्या साधूंनी तिला थांबवले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता. परीक्षा सुरू झाली होती. ब्रह्मदेव म्हणजेच साधू वेशात म्हणाले, "हे माते, आम्ही साधारण साधू नाही आहोत. आमचे काही नियम आहेत. आम्ही कोणाच्याही हातचे अन्न ग्रहण करत नाही. आम्हाला खूप भूक लागली आहे. पण आमची एक अट आहे." अनुसया म्हणाली, "आज्ञा करावी महाराज. माझ्याकडे जे काही अन्न शिजवलेले आहे, ते मी आपणास वाढते." त्यावर विष्णू म्हणजेच साधू रूपातील अनुसयेला म्हणाले, "नाही, आमची अट एक. जर तुला ती मान्य असेल तरच आम्ही इथे भोजन करू. अन्यथा आम्ही उपाशीपोटी इथून निघून जाऊ. आणि लक्षात ठेव, दारात आलेला अतिथी असा उपाशी गेला तर तुझे सर्व पुण्य नष्ट होईल." अनुसयेचे काळीज धडधडले. तिने विचारले, "काय अट आहे आपली?" त्यावर भगवान शंकर साधू वेशात म्हणाले, "आम्हाला जेवायचे आहे, परंतु तुला विवस्त्र होऊन म्हणजेच अंगावर एकही वस्त्र न ठेवता आम्हाला जेवण वाढावे लागेल, तर आम्ही तुझी भिक्षा स्वीकार करू." हे शब्द ऐकताच जणू आभाळ कोसळले. एक पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठा आघात कोणता असू शकतो? अनुसया सुन्न झाली. तिचे पाय जमिनीला खिळले. समोर 3 साधू उभे आहेत, जे वयाने वृद्ध दिसतायत, पण त्यांची मागणी किती ओंगळवाणी आहे. ती मनात विचार करू लागली, हे काय संकट आहे? जर मी नाही म्हणाले तर हे साधू उपाशी निघून जातील, शाप देतील, माझ्या पतीचे तप वाया जाईल, अतिथी देवो भव हा धर्म बुडेल. आणि जर मी हो म्हणाले तर माझ्या पतिव्रत्याचे काय? माझे शील, जी माझी सर्वात मोठी संपत्ती आहे, ती नष्ट होईल. ही एक महाभयंकर धर्मसंकटाची परिस्थिती होती. एका बाजूला धर्म तर दुसरीकडे शील. अनुसयेने डोळे मिटले. तिने अंतर्ज्ञानाने पाहिले. तिला जाणवले, हे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या मुखावरचे तेज लपत नव्हते. ही नक्कीच कोणती तरी माया आहे. मा माझे पती जर सत्य आहे, माझे मन जर निर्मळ आहे, तर मला कशाची भीती? तिने पुन्हा त्या साधूंकडे पाहिले. ते अजूनही उत्तराची वाट पाहत होते. त्यांच्या नजरेत एक आव्हान होतं. "बघूया तुझं सत्व तुला कसे वाचवते." अनुसयेचा चेहरा आता घाबरलेला राहिला नाही. त्यावर एक वेगळेच दिव्य तेज झळकले. तिने एक दीर्घ श्वास टाकला आणि स्वतःला सावरले. तिने मनोमन आपल्या पतीचे, अत्रि ऋषींचे स्मरण केले आणि मनात म्हणाली, "हे प्रभू, माझे मन जर गंगेसारखे पवित्र असेल, माझ्या मनात कामविकार नसेल आणि हे अतिथी जर माझी लेकरं असतील, तर मातेला लेकरासमोर यायला कसली लाज." तिने आपल्या पतीचे चरणतीर्थ म्हणजेच कमंडलूमधले पाणी हाताच्या ओंजळीत घेतले. वातावरण एकदम शांत झाले. वारा थांबला. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. अनुसयेचे डोळे भरून आले होते, पण ते दुःखाने नाही, तर एका असीम विश्वासाने. तिने ते मंत्रपूर्व पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि उच्च स्वरात म्हणाली, "जर माझे पातिव्रत्य सत्य असेल, तर या तीनही साधूंचे 6 महिन्याच्या लहान बालकामध्ये रूपांतर हो." त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार झाला. ज्या ठिकाणी 3 दाढीवाल्या वृद्ध, तेजस्वी आणि कठोर साधूंची आकृती उभी होती, तिथे क्षणात मोठा प्रकाश पडला आणि तिथे ऊ ऊ ऊ असा रडण्याचा आवाज येऊ लागला. अनुसयेने डोळे उघडले. समोर 3 गोंडस आणि निष्पाप बाळं हातपाय हलवत रडत होती. ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रैलोक्याचे स्वामी, ज्यांच्या भयाने काळही थरथर कापतो, आज ती
मानवी स्त्रीच्या सत्वापुढे बाळ होऊन लोळत होते. त्या बालकांकडे पाहताच अनुसयेच्या मनातील पूर्ण संकोच, भीती आणि तो मगाशीचा प्रश्न कुठल्या कुठे पळून गेला होता. तिच्या हृदयातून पाझर फुटला वात्सल्याचा. तिला आता तिथे परपुरुष दिसत नव्हते, तर आपली स्थानिक मुलं दिसत होती. ती धावत गेली, एकाला कडेवर घेतले, एकाला गळ्याशी लावले आणि तिन्ही बालकांना तिने पोटभर स्तनपान केले. आता तिला ते साधू वाटत नव्हते, तर देव तिच्या मांडीवर प्रेमाची भूक घेऊन रडत होते. तिने त्यांना हृदयाशी लावले. आज पृथ्वीने स्वर्गाला जिंकले होते, ते सुद्धा तलवारीने नाही, तर मातृत्वाच्या जोरावर. अनुसयेने त्यांना पाळण्यात घातले आणि अंगाई गाऊ लागली, बाळा जो जो रे कुळभूषणा. इकडे स्वर्गात हाहाकार माजला. दुपार उलटून गेली तरी देव परत आले नाहीत. नारद मुनी हसत हसत तिथे आले आणि त्यांनी बातमी दिली, देवी तुमची परीक्षा उलटली. तुमचे पती आता पती राहिले नाहीत, ते तर अनुसयेच्या पाळण्यात दूध पित आहेत. हे ऐकताच लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला गर्व, आपला अहंकार किती फोळ होता हे त्यांना कळले. ज्या स्त्रीचा नाश करायला पाठवलं होतं, त्या स्त्रीने त्यांना बाळ बनवून टाकले होते. तिन्ही देवी अत्री ऋषींच्या आश्रमात धावत आल्या. तिथे त्यांनी पाहिले की अनुसया त्या तिन्ही बालकांना पाळण्यात झोपवत आहे. देवींना आपली चूक उमगली. त्यांनी अनुसयेचे पाय धरले. आम्हाला माफ करा, आम्ही तुझी सत्वाची परीक्षा घेण्याचा मूर्खपणा केला. आम्हाला आमचे पती परत कर. अनुसया हसली. तिने अत्री ऋषींच्या चरणांना स्पर्श केला. पुन्हा एकदा त्या बालकांना मूळ रूपात आणले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रगट झाले. ते अनुसयेच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले. अनुसया म्हणाली, प्रभू तुम्ही माझ्या पुत्रासारखे माझ्या घरी आलात. आता मला सोडून जाऊ नका. माझ्या पोटी जन्म घ्या. त्रिदेवांनी तथास्तु म्हटले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपले अंश एकत्र केले. त्यातून एक दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याला 3 तोंड आणि 6 हात असलेला साक्षात परब्रह्म परमात्मा श्री गुरुदेव दत्तात्रयांचा जन्म झाला आणि अवघी सृष्टी आनंदित झाली. पण दत्तात्रय केवळ एका मातेच्या पुत्रापुरते मर्यादित राहणार नव्हते. त्यांचे कार्य खूप मोठे होते. जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांना भ्रमंती करणे भाग होते. काही काळ मात्या पित्याचा सहवासात राहून त्यांना आनंद देऊन भगवान दत्तात्रयांनी त्यांची आज्ञा घेतली. आई, बाबा, मला आता जनसामान्याच्या कल्याणासाठी पुढे जायचे आहे. धर्माची स्थापना करण्यासाठी मला अनेक रूपे घ्यावी लागतील. अत्री ऋषी आणि अनुसयेचे डोळे पाणावले, पण त्यांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या लाडक्या पुत्राला निरोप दिला. दत्तप्रभू सह्याद्रीच्या कुशीत, गिरनार पर्वतावर आणि विविध तीर्थक्षेत्री फिरू लागले.